या चॅप्टर मध्ये ग्राइंडिंग व्हील्स, स्टँडर्ड शेप्स अँड ऍप्लिकेशन अर्थात टाइप्स ऑफ ग्राइंडिंग व्हील या संदर्भात आजच्या या लेसन मध्ये माहिती अभ्यासणार आहोत. तर या लेसन संदर्भात माहिती अभ्यासताना आपण इंट्रोडक्शन संदर्भात प्रस्तावनेमध्ये आपण माहिती पाहूया. कारखान्यामध्ये निरनिराळ्या मशीन करता कामाच्या स्वरूपानुसार ग्राइंडिंग व्हील्स वेगवेगळ्या आकारामध्ये तयार करतात. कामाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या आकाराच्या व्हीलचा वापर कामाच्या स्वरूपानुसार केला जातो. हे सर्व व्हील वेगवेगळ्या मशीनवर वापरता येतात. त्यांची जाडी, डायमीटर म्हणजेच व्यास, रुंदी, बोर डायमीटर ची मापे वेगवेगळी असतात. ग्राइंडिंग व्हीलचे आकार म्हणजे शेप हे प्रामुख्याने पुढील प्रमाणे असतात. अशा प्रकारे आज आपण या ग्राइंडिंग व्हील, स्टँडर्ड शेप्स अँड ऍप्लिकेशन म्हणजे टाइप्स ऑफ ग्राइंडिंग व्हील या संदर्भातली प्रस्तावनेमध्ये आपण ही माहिती पाहिली. तर यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या मुद्द्याकडे, स्टँडर्ड शेप्स ऑफ ग्राइंडिंग व्हील. तर ग्राइंडिंग व्हीलचे आकार म्हणजे शेप या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर या संदर्भात माहिती पाहत असताना आपण पहिला मुद्दा पाहूया, स्ट्रेट ग्राइंडिंग व्हील. तर या प्रकारचं व्हील स्ट्रेट व गोलाकार असून मध्यभागी सेंटरवर होल असते. या प्रकारची व्हील्स सिलेंड्रिकल सरफेस व सेंटरलेस ग्राइंडिंग मशीनवर, टूल अँड कटर, पेडस्टल ग्राइंडिंग मशीनवर वापरतात. काही वेळेस व्हील रफ ग्राइंडिंग साठी आणि काही वेळेस हँड ग्राइंडिंग साठी देखील वापरतात. उदाहरणार्थ स्ट्रेट ग्राइंडिंग व्हीलचं स्पेसिफिकेशन, स्ट्रेट ग्राइंडिंग व्हील डायमीटर 175 गुणिले 13 गुणिले 31.75 mm बोर साईज असं हे स्ट्रेट ग्राइंडिंग व्हीलचं उदाहरण देता येईल. अशा प्रकारे टाइप्स ऑफ ग्राइंडिंग व्हीलचा पहिला प्रकार आपण शेप वरून पाहिला. त्यानंतर आपण पाहणार आहोत ग्राइंडिंग व्हीलचा दुसरा प्रकार किंवा दुसऱ्या व्हील संदर्भातली माहिती. त्याच्यामध्ये सिलेंडर टाइप ग्राइंडिंग व्हील. तर या संदर्भात माहिती पाहत असताना तर या प्रकारचं ग्राइंडिंग व्हील हे गोलाकार असून या व्हीलचा उपयोग हॉरिझॉन्टल व व्हर्टिकल स्पिंडल असलेल्या सरफेस ग्राइंडिंग ऑपरेशनसाठी केला जातो. या प्रकारच्या व्हीलच्या थिकनेसच्या बाजूने ग्राइंडिंग केले जाते. उदाहरणार्थ या व्हीलचं स्पेसिफिकेशन, सिलेंडर टाइप ग्राइंडिंग व्हील डायमीटर 300 गुणिले 40 गुणिले 150 mm बोर. आता हे असं आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे व्हील असतं. त्याच्यामध्ये 300 mm डायमीटर आहे, 40 mm त्याची जाडी आहे आणि 150 mm होलचा बोरचा डायमीटर आहे, मोठं डायमीटरचं व्हील आहे. अशा प्रकारे ही माहिती आपण या प्रकारासंदर्भातली आपण पाहिली. त्यानंतर आपण पाहणार आहोत ग्राइंडिंग व्हीलचा शेप आणि साईज वरून पुढचा प्रकार. त्याच्यामध्ये पुढचा प्रकार टेपर्ड बोथ साइड ग्राइंडिंग व्हील. या ठिकाणी आकृतीवरून दिसते की दोन्ही बाजूला टेपर आहे. या संदर्भातली माहिती पाहूया. या प्रकारच्या ग्राइंडिंग व्हीलचा उपयोग थ्रेड, गिअरचे दाते म्हणजे टीथ ग्राइंडिंग करण्याकरता होतो. कामाच्या स्वरूपानुसार व्हीलला टेपर मध्ये ड्रेसिंग करून घेतले जाते. मुख्यत्वे रफ ग्राइंडिंग साठी या व्हीलचा प्रामुख्याने उपयोग करतात. तसेच टेपर बाजूमुळे व्हील तुटण्याचा धोका किंवा संभव हा कमी होतो. अशा प्रकारे या टेपर्ड बोथ साइड ग्राइंडिंग व्हील संदर्भातली ही माहिती पाहिली. अशा प्रकारे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याची रचना असते. त्याला ड्रेसिंग करून असं टेपर बनवलेलं असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत ग्राइंडिंग व्हीलचा शेप आणि साईज वरून पुढचा प्रकार रिसेस्ड वन साइड ग्राइंडिंग व्हील. तर रिसेस्ड वन साइड ग्राइंडिंग व्हील या संदर्भात माहिती पाहत असताना या प्रकारचे ग्राइंडिंग व्हील स्ट्रेट व्हील प्रमाणे गोलाकार असून या व्हीलच्या एका साइडला रिसेस म्हणजे काळा
प्लॅनसाठी पाडलेला असतो की त्यामुळे व्हील माउंटिंग उत्तम प्रकारे करता येते व व्हीलला उत्तम प्रकारे आकार मिळतो. या प्रकारची व्हील ही सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन, सरफेस ग्राइंडिंग व सेंटरलेस ग्राइंडिंग मशीनवर वापरतात. उदाहरणार्थ सिलेंड्रिकल ग्राइंडिंग व्हील डायमीटर 300 गुणिले 40 गुणिले 127 mm, बोर रिसेस्ड वन साइड असं उदाहरण देता येईल. तर या रिसेस्ड वन साइड ग्राइंडिंग व्हील संदर्भातली माहिती पाहिली. तर या आकृतीमध्ये पाहिलं आपण काउंटर सारखं एका बाजूला रिसेस केलेलं असते. अशा प्रकारचा व्हीलचा आकार आहे. उदाहरणामध्ये आपण पाहिलं की त्याचा डायमीटर 300, 40 आणि 127 हा रिसेसचा डायमीटर असतो आणि वन साइड रिसेस एका बाजूला सगाळा पाडलेला आहे, मध्ये शाफ्ट असण्याकरता हे ओले. अशा प्रकारे या व्हील संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर पाहणार आहोत व्हीलचा दुसरा प्रकार, शेप आणि साईज वरून रिसेस बोथ साइड. आता या व्हीलला एका साईडला रिसेस, याला इकडं पण आणि इकडच्या बाजूला पण रिसेस केलेले. तर रिसेस बोथ साइड ग्राइंडिंग व्हील. तर रिसेस बोथ साइड ग्राइंडिंग व्हील संदर्भात माहिती पाहत असताना या प्रकारचं ग्राइंडिंग व्हील हे स्ट्रेट व्हील प्रमाणेच गोलाकार असून या व्हीलच्या दोन्ही साइडला रिसेस गाळा हा प्लॅनसाठी पाडलेला असतो. त्यामुळे व्हील माउंटिंग उत्तम प्रकारे होते व व्हीलला उत्तम प्रकारे आधार मिळतो. या प्रकारची व्हील ही सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, सरफेस ग्राइंडिंग व सेंटरलेस ग्राइंडिंग मशीनवर वापरतात. उदाहरणार्थ सिलेंड्रिकल ग्राइंडिंग व्हील डायमीटर 300 गुणिले 50 गुणिले 127 mm, बोर बोथ साइड रिसेस्ड असं ह्या रिसेस्ड बोथ साइड ग्राइंडिंग व्हीलचं उदाहरण देता येईल. तर आता आपण जी माहिती पाहिली रिसेस्ड बोथ साइड ग्राइंडिंग व्हील, की ज्या व्हीलला दोन्ही बाजूला रिसेस गाळा पाडलेला असतो प्लॅनसाठी. आणि या संदर्भात उदाहरणामध्ये आपण पाहिली साईज 300 mm डायमीटर आहे, 50 mm त्याची जाडी म्हणता येईल, 127 mm रिसेसचा हा डायमीटर आहे. तर हे व्हील आहे, हे व्हील सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, सेंटरलेस सिलेंड्रिकल या वेगवेगळ्या अशा मशीनवर वापरता येतात. अशी माहिती आपण पाहिली. त्यानंतर पाहणार आहोत आपण ग्राइंडिंग व्हीलचा पुढचा प्रकार, स्ट्रेट कप ग्राइंडिंग व्हील. तर या प्रकारच्या ग्राइंडिंग व्हीलचा उपयोग टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीनवर तसेच व्हर्टिकल स्पिंडल असलेल्या सरफेस ग्राइंडिंग मशीनवर केला जातो. आता हे टूल अँड कटर आणि व्हर्टिकल स्पिंडल असलेल्या ग्राइंडिंग मशीनवर याचा उपयोग केला जातो. तर स्ट्रेट कप हे कापासारखा स्ट्रेट असा भाग पोर्शन आहे, मध्यभागी स्पिंडलसाठी होल आहे. तर अशा प्रकारे हे व्हील या आकृती दाखवल्याप्रमाणे असते. त्याच्यानंतर व्हीलचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत, फ्लॅरिंग और टेपर कप ग्राइंडिंग व्हील. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याचा असा टेपर कपाच्या आकाराप्रमाणे आकार असतो. तर अशा या फ्लॅरिंग और टेपर कप ग्राइंडिंग व्हील संदर्भात माहिती पाहत असताना या प्रकारच्या ग्राइंडिंग व्हीलचा उपयोग टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीनवर मिलिंग कटर, रिमर, शार्पनिंग, त्याचप्रमाणे टूल्स ग्राइंडिंग करण्याकरता या फ्लॅरिंग और टेपर कप ग्राइंडिंग व्हीलचा काय होत असतो, उपयोग होत असतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या फ्लॅरिंग किंवा टेपर कप ग्राइंडिंग व्हीलची रचना असते. अशा प्रकारे ही माहिती आपण या ग्राइंडिंग व्हील शेप आणि साईज संदर्भात पाहिली. त्यानंतर आपण पाहणार आहोत ग्राइंडिंग व्हीलचा पुढचा प्रकार, शेप आणि साईज नुसार डिश व्हील. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा आकार असतो. तर टूलरूम विभागामध्ये टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीनवर म्हणजेच मिलिंग कटरचे टीथ शार्पनिंग करण्याकरता व कटरला असलेले रिलीव्ह कोन, हब कटर शार्प करण्याकरता तसेच नॅरो सरफेस ग्राइंडिंग करण्याकरता हे व्हील वापरतात. अशा प्रकारे आज आपण आता डिश व्हील संदर्भातली ही माहिती या मुद्द्यामध्ये आपण पाहिली. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा मुद्दा, ग्राइंडिंग व्हीलच्या शेप आणि साईज नुसार किंवा टाइप्स ऑफ ग्राइंडिंग व्हीलचा पुढचा प्रकार, सॉसर व्हील. तर या प्रकारच्या व्हीलचा उपयोग बेंड सॉ ब्लेड, सर्क्युलर व हँड कर्वतीचे दाते शार्प करण्यासाठी या सॉसर व्हील चा उपयोग करतात.
त्याचप्रमाणे टॅपच्या फ्लूटला फ्रंट क्लिअरन्स अँगल देण्यासाठी देखील तसेच फॉर्म कटरचे टीथ शार्प करण्याकरता या सॉसर टाईप ग्राइंडिंग व्हीलचा उपयोग केला जातो. हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे सॉसर टाईप व्हील असते. अशा प्रकारे या सॉसर व्हील संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा प्रकार ग्राइंडिंग व्हीलचा सिगमेंटेड व्हील. तर या सिगमेंटेड व्हील संदर्भात माहिती पाहत असताना हे व्हील गोलाकार नसून, आता हे व्हील आहे हे याच्यामध्ये हे बसणार आहे याच्यामध्ये इन्सर्ट करून, हे गोलाकार नसून आयताकृती आकाराचे असतात. याचा उपयोग हेवी व्हर्टिकल स्पिंडल सरफेस ग्राइंडिंग मशीनवर हे व्हील जास्त प्रमाणात पकडतात किंवा वापरतात. ॲब्रेसिव्ह सिगमेंट पकडण्याकरता मेटल होल्डरचा उपयोग करतात. डेप्थ ऑफ कट जास्त देऊन या सिगमेंटेड व्हीलच्या सहाय्याने काम करता येते. हा एक होल्डर दाखवलाय आणि याच्यामध्ये हे असे आयताकृती तुकडे त्याच्यामध्ये सिगमेंटेड व्हीलचे पकडण्याकरता असा होल्डर बनवलेला आहे आणि याचा उपयोग आता सांगितल्याप्रमाणे हेवी व्हर्टिकल स्पिंडल असलेल्या सरफेस ग्राइंडिंग मशीनवर प्रामुख्याने केला जातो. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रकार पाहणार आहोत ग्राइंडिंग व्हीलचा माउंटेड पॉइंट ग्राइंडिंग व्हील किंवा टाइप्स ऑफ ग्राइंडिंग व्हीलचा पुढचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप आणि आकाराची व्हील असतात. तर माउंटेड पॉइंट ग्राइंडिंग व्हील ही 50 mm पेक्षा कमी व्यासाचे असतात. आता हे या ठिकाणी वेगवेगळे व्हील दाखवलेले आहेत, ते 50 mm पेक्षा कमी व्यासाचे असतात. स्टीलच्या शँकवर, आता या ठिकाणी स्टीलची शँक दाखवलेली आहे, त्या स्टीलच्या शँकवर विविध शेप बनवले जातात. विविध शेप आता या ठिकाणी राऊंड आहे, या ठिकाणी थोडा मोठा आहे, या ठिकाणी थोडासा असा आकार दिलेला आहे, या ठिकाणी असं थोडासा वेगळ्या त्रिकोणी आकारासारखं व्हील बनवलेले, अजून गोल आकाराचे असतात, वेगवेगळ्या शेप मध्ये व्हील असतात. तर हे स्टीलच्या शँकवर विविध शेप या माउंटेड पॉइंट ग्राइंडिंग व्हीलचे ॲब्रेसिव्हचे पण बसवले जातात. या व्हीलचा उपयोग डाय ग्राइंडिंग करण्याकरता आतील ऑपरेशन डिब्रिंग ऑपरेशनसाठी या माउंटेड पॉइंट ग्राइंडिंग व्हीलचा प्रामुख्याने वापर करतात. न्यूमॅटिक व इलेक्ट्रिकल ग्राइंडिंग मशीनवर या माउंटेड पॉइंट ग्राइंडिंग व्हीलचा विशेषतेकरून वापर करतात. ईशाय त्या न्यूमॅटिक ग्राइंडर मध्ये किंवा इलेक्ट्रिक ग्राइंडर मध्ये पकडून पुढच्या टोकाने आपल्याला डाय कॅव्हिटीला तत्सम भागाला ग्राइंडिंग करता येतं. अशा प्रकारे ही माउंटेड पॉइंट ग्राइंडिंग व्हील संदर्भातली माहिती आपण बघितली. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा मुद्दा टाइप्स ऑफ ग्राइंडिंग फेसेस. तर निरनिराळ्या ऑपरेशनसाठी मॅन्युफॅक्चर वेगवेगळ्या आकाराचे फेस तयार करतात. कामाच्या स्वरूपानुसार त्यांचा वापर हा केला जातो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे फेस आहेत. हे फेस मॅन्युफॅक्चर हे व्हील तयार करताना करतात आणि आपल्याला जशा प्रकारचं काम हवं त्या प्रकारचा फेस निवडून त्या व्हीलच्या फेसनी आपल्याला ते काम ग्राइंडिंगचं फिनिशिंगचं काम करता येतं. अशा प्रकारातला हा मुद्दा होता. त्यानंतर आपण बोलणार आहोत ग्राइंडिंग व्हील स्पेसिफिकेशन या शेवटच्या या प्रकरणाच्या मुद्द्याकडे. तर ग्राइंडिंग व्हील स्पेसिफिकेशन, तर ग्राइंडिंग व्हीलचा तपशील हा त्याचा आकार, बाहेरील व्यास, त्याचा आकार, त्याचा बाहेरील व्यास, होलचा व्यास, जाडी यांची आखणी इत्यादीवरून सांगितला जातो. रिसेस व्हील ही वरील सर्व बाबी व्यतिरिक्त त्यात रिसेसचा व्यास, खोली देखील दर्शवलेली असते. तो व्यास खोली प्लॅनच्या व्यासाबरोबर व जाडी बरोबर असा व्यास असतो. अशा प्रकारची माहिती आपल्याला ग्राइंडिंग व्हीलचं खरेदी करताना किंवा आपण ती मागणी करताना ही माहिती याच्यामध्ये द्यावी लागते. आता या आकृतीमध्ये पहा, आतला डायमीटर दिलेला आहे व्हीलचा, बाहेरचा डायमीटर डी मोठा दाखवलेला आहे, टी जाडी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठला प्रकार आहे, रिसेस वन साइड, आता या ठिकाणी रिसेस वन साइड आहे म्हणजे आतला बोरचा डायमीटर, रिसेसचा डायमीटर आणि व्हीलचा डायमीटर मोठा डी, आणि त्या ठिकाणी रिसेसची खोली, आणि इथं जर खोली दिली तर ही टोटल व्हीलची जाडी असे ही माप देऊन ही मागवली जातात. अशा प्रकारे आज आपण ग्राइंडिंग व्हील शेप्स अँड साईज या
प्रकरणासंदर्भात आजच्या या प्रकरणामध्ये आपण माहिती अभ्यासली. अर्थातच टाइप्स ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भातली माहिती होती. या संदर्भात माहिती पाहत असताना आपण इंट्रोडक्शन संदर्भात माहिती पाहत असताना ग्राइंडिंग व्हील चा वापर त्या व्हीलच्या शेपनुसार, साईज आकारानुसार वेगवेगळ्या मशीनवर केला जातो हे पाहिलं. त्यानंतर स्टँडर्ड शेप्स ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भात माहिती पाहत असताना पहिला प्रकार पाहिला होता स्ट्रेट ग्राइंडिंग व्हील, सिलेंडर टाइप ग्राइंडिंग व्हील, त्याच्यानंतर टेपर्ड बोथ साइड ग्राइंडिंग व्हील, रिचेस्ड वन साइड ग्राइंडिंग व्हील. पुढचा प्रकार पाहिला होता रिचेस्ड बोथ साइड ग्राइंडिंग व्हील, स्ट्रेट कप ग्राइंडिंग व्हील, फ्लॅरिंग और टेपर कप ग्राइंडिंग व्हील. पुढचा डिश व्हील, त्याच्यानंतर सिगमेंटेड व्हील, माउंटेड वन ग्राइंडिंग व्हील आणि शेवटी आपण पाहिले होते टाइप्स ऑफ व्हील फेस. तर या वेगळ्या मुद्द्यांसंदर्भात माहिती पाहत असताना आणि शेवटी ग्राइंडिंग व्हील स्पेसिफिकेशन, म्हणजे स्पेसिफिकेशन ग्राइंडिंग व्हील ची मागणी करत असताना त्या ठिकाणी ग्राइंडिंग व्हीलचा तपशील द्यावा लागतो. त्याच्यामध्ये त्या व्हीलचा आकार, बाहेरील व्यास, पोलचा व्यास आणि जाडी इत्यादीवरून ते स्पेसिफिकेशन सांगितलं जातं. त्यामध्ये रिचेस आहे किंवा नाही हे देखील सांगितलं जातं. अशा प्रकारे आज आपण या ग्राइंडिंग व्हील शेप्स आणि साईज प्रकरणासंदर्भातली माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.